Next point from poultry farming is the principles of poultry husbandry. म्हणजे पोल्ट्री किंवा पक्षी पालन कसं करायचं त्याची काही प्रिन्सिपल्स आहेत. There are a number of requirements by which animals should be managed so that the best performance is achieved in a way acceptable to those responsible for the care of the animals and to the community generally. These requirements are the keys to good management and may be used to test the management of the poultry enterprise in relation to the standard of its management. These requirements are also called principles. म्हणजे चांगल्या पोल्ट्रीसाठी काय प्रिन्सिपल्स असायला पाहिजे. The importance of each principle changes with the situation and thus the emphasis भर देणे placed on each may alter from place to place and from time to time. This means that while the principles do not change, the degree of emphasis and method of application may change. Every facet of the poultry operation should be tested against the relevant principles. म्हणजे ही जी प्रिन्सिपल्स आहेत ही सारखीच नसतात. प्लेस टू प्लेस बदलतात, टाईम टू टाईम बदलतात आणि त्यांचं जी प्रोडक्शन आहे हे सगळं ह्या प्रिन्सिपल्सवर डिपेंड असते. नाउ फर्स्ट वी सी अबाउट दी क्वालिटी अँड क्लास ऑफ स्टॉक. If the enterprise is to be successful, it is necessary to use stock known to be of good quality and the appropriate genotype for the commodity to be produced in the management situation to be used. म्हणजे आपण जो वापरणारा मटेरियल आहे किंवा स्टॉक आहे ती चांगली क्वालिटीचं असायला पाहिजे. आणि जिनोटाईप म्हणजे कुठली जात आपण करणार आहे हे सुद्धा परफेक्ट असायला पाहिजे. ज्या जातीला डिमांड आहे तेच करायला पाहिजे. The obvious first decision is to choose meat type for meat production and an egg type for egg production. म्हणजे आपण कुठलं पोल्ट्री करणार आहे मांसासाठी की अंड्यासाठी मग त्याच्यातलं चॉईस करायचं. मांसासाठी कुठली जात चांगली आहे म्हणजे जिनोटाईप आणि अंड्यासाठी जर करणार असाल तर त्यामध्ये कुठली जात चांगली आहे म्हणजे ही चूज करणं किंवा सिलेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे. It is necessary to analyze the management situation and market to select a genotype that suits the management situation or produces a commodity suitable for that market. म्हणजे मार्केटला जी गरजेचं आहे मार्केटला जसं डिमांड आहे तो प्रकार किंवा जात ही निवडणं गरजेचं आहे. अ गुड एक्झाम्पल इज दॅट ऑफ ब्राऊन एगशेल्स. आता एक उदाहरणच घ्यायचं असेल तर ब्राऊन एगशेल्स म्हणजे ब्राऊन कलर असलेली अंडी. इफ द मार्केट रिक्वायर्स एग्स टू हॅव ब्राऊन सेल्स, द जीनोटाइप सिलेक्टेड मस्ट बी अ ब्राऊन सेल लेयर.
Another example would be to choose a genotype best suitable for use in a tropical environment. The manager must know in detail the requirements of the situation and then select a genotype best suited to that situation. म्हणजे जसं मार्केटला डिमांड आहे, म्हणजे ब्राऊन सेल लेयर म्हणजे अंडवरनं ब्राऊन दिसते, तिथं मार्केटला असं डिमांड असेल तर त्या प्रकारची जात निवडणं ही गरजेचं आहे आणि ही त्या पोल्ट्रीच्या मॅनेजरला माहीत असणं ही गरजेचं आहे. Now the second principle of poultry management is the good husbandry. म्हणजे जे आपण पालन पोषण करतोय ते कसं असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे. फर्स्ट वन इज टू प्रोव्हाइड डिग्री ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम प्रिडेटर्स. म्हणजे ही जी पोल्ट्रीची शत्रू आहेत, प्रिडेटर्स आहेत किंवा कोंबड्याला त्रास देणारे किंवा त्यांना खाणारे म्हणजे उंदीर, घुशी, साप ह्यांच्यापासून प्रोटेक्शन देणं, संरक्षण करणं. reduces the labor costs in the management of the birds. लेबर कॉस्ट कमी करणं म्हणजे समजा एका पोल्ट्रीसाठी 5 लेबर लागत असतील तर त्याच्यापेक्षा जास्त नेमणं हे परवडणारं नाही आहे. त्याच्या उलट ते कमी कसं करणं हे बघायचं महत्त्वाचं आहे. इन्क्रीजेस नंबर ऑफ बर्ड्स दॅट कॅन बी मेंटेन्ड बाय दी सेम लेबर फोर्स. आता 1000च्या ठिकाणी जर 5 कामगार असेल तर तीच पक्षी 2000 कसं करता येतील हे बघणं महत्त्वाचं आहे. रेड्युसेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याचं प्रोडक्शन कॉस्ट कमी करायचं. बेटर ऑर्गनायझेशन ऑफ स्टॉकिंग प्रोग्राम. बेटर ऑर्गनायझेशन management, that is to suit the type and age of birds housed. Importantly, the confinement of the birds at higher stocking densities, also including a number of disadvantages are. म्हणजे त्याच्यातली काही डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत. आपण सगळं कॉस्ट कमी करायला आलो आहे पण काही डिसॲडव्हान्टेजेससुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. इन्क्रीजेस द रिस्क ऑफ इन्फेक्शियस डिसीज पासिंग फ्रॉम वन बर्ड टू अनदर. समजा आपण पक्ष्यांची संख्या वाढवली तर काय होईल, एका पक्ष्यांचं डिसीज दुसऱ्या पक्षाला होईल. इन्क्रीजेस द प्रोबॅबिलिटी दॅट अनडिझायरेबल बिहेवियरल चेंजेस मे ऑकर. इन्क्रीजेस द प्रोबॅबिलिटी ऑफ अ सिग्निफिकंट ड्रॉप इन परफॉर्मन्स. Birds housed at very high densities can often attract adverse comments. म्हणजे आपण संख्या जास्त केलं तरी त्यांचं दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळं त्या प्रपोर्शनमध्येच असायला पाहिजे. इन दिस प्रोटेक्शन फ्रॉम हर्श एन्व्हायरमेंट. हर्श म्हणजे कठोर वातावरण. A harsh environment is defined as one
that is outside of the comfort range of the birds. म्हणजे पक्षाला सोडून बाहेरचं पक्षाजवळ कसं असते, एक कम्फर्ट रेंज असते. त्या रेंजच्या बाहेरचं एन्व्हायरमेंट म्हणजे हर्ष एन्व्हायरमेंट. इन दिस कॉन्टेस्ट हाय अँड लो टेम्परेचर, म्हणजे बाहेरचं जी टेम्परेचर आहे ती जास्त किंवा कमी असू शकते. जास्त असेल तर त्याला आतलं क्लायमेट कंडिशन्स कमी करणं किंवा टेम्परेचर कमी करणं. बाहेर जर लो असेल तर आत टेम्परेचर वाढवणं. देन हाय ह्युमिडिटी, म्हणजे आर्द्रता जास्त असेल तर कसं कमी करायचं. देन स्ट्रॉंग विंड्स, काही वारं किंवा वादळ होत असते त्याच्यापासून कसं बचाव करायचं. देन प्रॉपर व्हेंटिलेशन ऑर एअर मुवमेंट, म्हणजे आतमध्ये खेळतं हवा असायला पाहिजे. हाय लेवल ऑफ हार्मफुल एअर पोल्युटंट्स, म्हणजे बाहेरची काही एअर पोल्युटंट्स त्यांना कसं कमी करता येईल हे सुद्धा बघायला पाहिजे. Much effort is made in designing and building poultry houses that will permit the regulation of the environment to a significant degree. म्हणजे आपण ज्या वेळेला पोल्ट्री शेड कन्स्ट्रक्शन करणार असतो त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. ही बाहेरच्या ज्या आत्ता जी सांगितलेली कंडिशन्स आहेत. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी of those in charge, they responsible for the day-to-day management of the birds that the environment control systems are operated as efficiently as possible. म्हणजे त्या पोल्ट्रीचा जो इन्चार्ज आहे त्याला ही सगळं माहीत असायला पाहिजे. डे बाय डे, म्हणजे दिवसाला काय काय चेंजेस होते हा सगळं त्याला माहीत असणं गरजेचं आहे. टू दिस एंड दोज रिस्पॉन्सिबल रिक्वायर अ गुड नॉलेज ऑफ दी डिफरंट फॅक्टर्स दॅट कन्स्टिट्यूट दी एन्व्हायरमेंट अँड हाऊ दे इंटरॅक्ट विथ ईच अदर टू प्रोड्यूस दी ॲक्च्युअल कंडिशन्स इन दी हाऊस अँड मोर इम्पॉर्टंटली that can be done to improve the house environment. म्हणजे त्या पोल्ट्री इन्चार्जला माहीत असायला पाहिजे किंवा नॉलेज असायला पाहिजे जी क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत किंवा बाहेरचं एन्व्हायरमेंट आहे किंवा हर्ष एन्व्हायरमेंट म्हणतो आहे आपण, त्याला कसं फेस करायचं हे सगळं त्या इन्चार्जला माहीत असायला पाहिजे किंवा नॉलेज असायला पाहिजे.